हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर्स विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आता थोडी थंडी डोकं वर काढायला लागली आहे आणि थंडीमध्ये सगळ्यांनाच खाऊ सुटते आणि त्यात जर आपण हेल्दी खाल्लं ना काही तर मग त्याचं समाधानही भेटतं. म्हणूनच आज आपण एक मखाण्याची टेस्टी आणि हेल्दी रेसिपी बनवणार आहोत. मखाण्यांचा उपयोग तर सगळ्यांनाच माहिती आहे, जी बोन्ससाठी, आपले हेल्थ इम्युनिटी सिस्टीम वाढवण्यासाठी, डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी एका पॅनमध्ये 3 कप मखाणे घेतलेत आणि त्याला क्रिस्पी होईपर्यंत कमी गॅसवर भाजून घेतलेत. नंतर ते प्लेटमध्ये काढून घेतलेत. नंतर परत त्या पॅनमध्ये पाव कप शेंगदाणे आणि पाव कप तीळ कमी गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचे साल काढून थोडेसे ओबडधोबड कुटून घ्यायचे आहेत. तुम्ही मिक्सरलाही फिरू शकता. त्यानंतर आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे. गुळाचेही खूप फायदे आहेत थंडीत खाल्ल्याने, त्यामुळे ह्याचं मिक्सचर खूप छान आहे. त्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 कप गूळ घेतला आहे. तुम्ही गुळाची पावडरही यूज करू शकता, त्याने लवकर पाक रेडी होईल. आणि 2 मिनटं परतल्यानंतर आपल्याला 2 चमचे पाणी त्यामध्ये टाकायचं आहे, कारण की त्याने लवकर गूळ मेल्ट होतो. तर आपल्याला आता गॅस फुल करायचा आहे आणि गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. आता बघा गूळ मेल्ट झाला आहे, तर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि त्याचा पाक रेडी करण्यासाठी आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे कमी गॅसवर. हे बघा आता आपला फेस आलेला आहे पाकाला. तर आपल्याला आता गूळ चेक करायचा आहे. तर एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे थंड आणि त्यामध्ये हे टाकून बघायचं आहे की आपला पाक रेडी झाला की नाही. तो जर पाक आपल्याला लगेच कडक झाला तर समजायचं की गुळाचा पाक झाला आहे. नाहीतर मग अजून थोडा वेळ आपल्याला कमी गॅसवर सतत हलवत राहायचं आहे. तर आता आपण चेक करूया. हे बघा अजून गुळाचा पाक कडक नाही झाला आहे पाण्यामध्ये, तो थोडासा अजून हाताला चिकट लागतो आहे. तर आपण अजून 2 मिनटं करूया आणि आता परत चेक करूया. हे बघा पाण्यात टाकल्याबरोबर पाक कडक झाला आहे, म्हणजे आपला पाक रेडी आहे. आपल्याला आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. त्याने खूप छान टेस्ट येते. आता सगळ्यात शेवटी आपल्याला 1 चिमूटभर सोडा टाकायचा आहे, त्याने मखाणे छान क्रिस्पी होतात. आता आपण जे कुटून घेतलेले शेंगदाणे आणि भाजून घेतलेले तिळे हे पण आपण त्यात मिक्स करूया आणि सगळ्यात शेवटी मखाणे आपल्याला मिक्स करायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला ते थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला जोपर्यंत ते कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला सगळे हे सेपरेट करायचे आहेत मखाणे, नाहीतर ते एकमेकांना चिटकून बसतात आणि मग खायला गेलं की ते मखाणे तुटतात. अजून थोडे गरम आहेत मखाणे, तर आपण थोडे करून हे सेपरेट करूया. तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि घरी नक्की ट्राय करा. हे मुलांनाही खूप आवडते आणि तुम्ही असंच अधूनमधून स्नॅक्ससारखंही खाऊ शकता. जर गोड खायची क्रेविंग झाली तरी तुम्ही याने भागवू शकता, कारण खरंच खूप क्रिस्पी आणि टेस्टी लागते. हे गोड मखाणे 2 ते 3 महिने एअरटाईट डब्यामध्ये आरामशीर टिकतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.